राम राम शेतकरी बांधवांनो, आज काय नवीन तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहेत की आपल्या पपईला आपण 2 बेसल डोस कोणकोणते दिले ते व त्यांचे फायदे काय झालेले। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो सगळ्यांनी फॉलो करून घ्या, कारण की शेतीविषयी नवनवीन माहिती येत राहणार आहे। आणि मित्रांनो, पपई व केळीविषयी तुम्हाला कोणती पण माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करू शकता। तर मित्रांनो, आपण पहिल्या बेसल डोसमध्ये दिलं होतं यारामिला कॉम्प्लेक्स। तर मित्रांनो, यारामिला कॉम्प्लेक्स देण्यामागे रिझन असं होतं आपलं की आपलं झाड तेव्हा कंप्लीट 25 दिवसाचे होतं, म्हणून आपण यारामिला कॉम्प्लेक्स दिलं होतं। त्याच्याने जी झाडाची ओव्हरऑल ग्रोथ झाली होती एकदम भारी प्रकारे झाली होती। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण सेकंड बेसल डोसमध्ये घेतलं होतं ऑर्गेनिक डीईपी, ऑर्गेनिक पोटॅश। मित्रांनो, तुमच्या समोर आहे हे आपण एका झाडाला कंप्लीट 500 ग्राम दिलं होतं। त्याच्याने जी झाडाची ओव्हरऑल ग्रोथ आहे ती एकदम भारी प्रकारे झाली होती आणि जमिनीचे जे कार्बन लेवल आहे एकदम भारी प्रकारे मेंटेन झालं होतं। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। जास्तीत जास्त मित्रांनी फॉलो करा। भेटूया नवीन व्हिडिओ। जय हिंद, जय किसान, जय भारत।